विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। पूर्व पश्चिम वायव्य ईशान्य उत्तर नैऋत्य आग्नेय कोण पाताळ दिशा स्वर्ग भुवन आले शोधून वानर। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। राजा सुग्रीवानं प्रभू रामचंद्राच्या आज्ञेनं म्हणले असणारं जे वानर सैन्य आहे हे वानर सैन्य त्या ठिकाणी सीतामाऊलीचा शोध घेण्यासाठी पूर्व पश्चिम दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य ह्या असणाऱ्या दिशेला त्या ठिकाणी वानर पाठवली होती। ती वानर असणारा सीतामाईचा शोध केला। सर्व असणारे जळ स्थळ स्वर्ग मृत्यू पाताळ त्या ठिकाणी सगळं म्हणले बघितलं त्या दिशेला, पण म्हणले कुठं त्या ठिकाणी सीतामाऊलीचा शोध लागला नाही। 1 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी दिलेला होता। 1 महिन्याचा काळ उलटत असताना ह्या तिन्ही दिशेची वानर मंडळी आणि शोध घेऊन म्हणले माघारी म्हणले आले। राय सुग्रीवाचे आज्ञापन माणसे एके संपूर्ण अवघी यावे सीता शोधून न येता दारुण राजदंड। बघ का आली माघारी तर सीतामाईचा शोध त्या ठिकाणी लागला नाही। राजाची असणारी मर्यादा त्या ठिकाणी होती। 1 महिन्याचा काळ त्या ठिकाणी होता आणि जो कोणी असणारा 1 महिन्याच्या आत जर नाही परत त्या ठिकाणी आला तर असणाऱ्या राजाचं शासनही त्या ठिकाणी होतं, दंड त्या ठिकाणी लागणार होता। म्हणून असणारी वानर म्हणजे 1 महिन्यात शुद्धी त्या ठिकाणी केली। कुठं सीतामाऊली सापडल्या नाही, परत म्हणले आली। प्रस्त्रवन गिरीवर तेथे वसे श्री रामचंद्र तयापाशी सुग्रीव वीर नित्य तत्पर सेवेसी। आणि प्रसवनगिरी आहे त्या असणाऱ्या प्रसवनगिरीवर म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि राजा सुग्रीव म्हणजे त्या ठिकाणी थांबलेले होते, बसलेले होते। तिथंच असणारी वानर मंडळी आणि शोध घेऊन म्हणजे माघारी आली। श्रीराम पुसे सुग्रीवासी वानर गेले दश दिशी कोणी नाही आला शुद्धीशी विलंब द्यासी का झाला। मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राने राजा सुग्रीवाला बोलायला सुरुवात केली। प्रसवनगिरी पर्वतावर त्या ठिकाणी बसलेले आहेत। बसले असताना प्रभू रामचंद्र सुग्रीव राजाला विचारू लागले, सुग्रीवा 1 महिन्याचा काळ त्या ठिकाणी दिलेला आहे, वानर मंडळी अजून म्हणजे माघारी त्या ठिकाणी येणं गेले, का त्या ठिकाणी त्यांना उशीर लागला असावा असा असणारा प्रश्न प्रभू रामचंद्राने सुग्रीव राजाला म्हणले विचारला। हे करीत जव विचार सुग्रीव राजाज्ञा अति दुर्धर तेने वहे वानरवीर आले समग्र 1 मासांती। मग 1 महिना काळ म्हणजे त्या ठिकाणी उलटू लागलेला आहे। वानर मंडळी का त्या ठिकाणी आलेली नसावी, काय असणारा उशीर कशामुळे त्या ठिकाणी झाला असावा असा मनात असणारा विचार प्रभू रामचंद्राने राजा सुग्रीवाला बोलतायत। तेवढ्यात असणाऱ्या राजाच्या शासनामुळे राजाच्या दंडाला विहून म्हणले त्या ठिकाणी जी 3 दिशेला वानर गेले होते ती म्हणजे परत आली। शुद्धी न लभेची साचार ती सल्लज्ज वानरवीर न येती श्रीरामा समर करीती नमस्कार सुग्रीवा। मग असणारा त्या ठिकाणी 3 दिशेची वानर मंडळी पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेची 3 असणारी म्हणजे वानर मंडळी आली। पण असणारी नाराज चेहऱ्यावर उदास त्या ठिकाणी दिसली, खाली माना त्या ठिकाणी घातल्या। प्रभू रामचंद्राच्या समोर त्या ठिकाणी तोंड दाखवायला जायना गेली। मनाला खंत वाटू लागली, आपण राम कार्य करण्यासाठी गेलो पण सीतामाऊलीची शुद्धी त्या ठिकाणी आपल्याला मिळाली नाही, म्हणून उद्विग्न अवस्था झालेली आहे। उदास चेहरे खाली मान त्या ठिकाणी घातले आणि प्रभू रामचंद्राच्या समोर न जाता राजा सुग्रीवाच्या समोर गेले। सुग्रीवाला असणारा साष्टांग नमस्कार सर्व वानरांनी घातला। प्रतिज्ञा करून केले नमन शक्य आलं शुद्धीवीन लाज न बोलवे वचन वदन तटस्थ। मग ज्याच्या हातून कार्य सफळ झालं नाही तो माणूस लाजेनं असणारा खजील त्या ठिकाणी होतो। खाली मान घातली, राजा सुग्रीवाच्या समोर काही वचन न बोलता त्या ठिकाणी गपचिप म्हणजे खाली माना घालून त्या ठिकाणी राहिली गेली। का आपल्याला यश आलं नाही, आपण शुद्धी करू शकलो नाही याचं दुःख वानरांनाही त्या ठिकाणी होतं। म्हणून उदास चेहऱ्यानं खाली माना घालून राजा सुग्रीवाच्या समोर
वानर मंडळी म्हणले उभा राहिली. तटस्थ देखुनी वानरवीर वाली सुग्रीवांचा श्वशुर पुढे होऊनी सुपेनवीर सांगे विचार शुद्धीचा. मग त्या ठिकाणी असणारी वानर मंडळी कोणच काय बोलणार, तटस्थ त्या ठिकाणी मौन धरून म्हणजे खाली तोंड करून म्हणजे त्या ठिकाणी उभा राहिली. मग कोणीतरी बोलायला पाहिजे म्हणून वाली आणि सुग्रीवाचा असणारा सासरा आहे त्या ठिकाणी, तारेचा असणारा पिता आहे त्या ठिकाणी सुषेण वैद्यराज, हे जाणकार असणारे वयोवृद्ध असणारे सुषेणजी उभा राहिले आणि आपला असणारा त्या ठिकाणी कथन म्हणले राजा सुग्रीवासमोर काय करू लागले. क्षीर समुद्र क्षार समुद्र दधी मधुग्रत समुद्र सहावा तो इशू समुद्र सारा समुद्र सातवा. मग असणारा त्या ठिकाणी सुषेणजी सांगू लागले राजे सुग्रीवा म्हणले असणारा त्या ठिकाणी क्षीर समुद्र दुधाचा समुद्र बघितला, दह्याचा समुद्र त्या ठिकाणी बघितला, टोपाचा समुद्र त्या ठिकाणी बघितला, असणाऱ्या मिठाचा समुद्र म्हणजे त्या ठिकाणी बघितला, पण कुठेही असणाऱ्या सीतामाऊलीची शुद्धी आणि म्हणले लागली नाही. श्लामल्लीद्वीप शाकद्वीप कौंचद्वीप कुशद्वीप पुष्करद्वीप प्लक्षद्वीप जंबूद्वीप सातवे. आणि असणारी जी 7 द्वीप आहेत म्हणले त्या ठिकाणी, ती 7 द्वीपाच्या ठिकाणीही गेलो, तिथंही असणारा त्या ठिकाणी म्हणजे सीतामाऊलीचा शोध घेतला, राजा रावणाची माहिती घेतली, पण तिथं बी म्हणले असणारा शोध त्या ठिकाणी लागला नाही. परत म्हणले आलो अयोध्या मथुरा माये का काशिकांची अवंतिका बाळीचे निद्वारके आलो देखा ते द्वारका सातवी. आणि पुन्हा असणाऱ्या सप्तपुऱ्यात काशिकांची अवंतिका मधुपुरी म्हणले त्या ठिकाणी असणारी अयोध्या ही मथुरा ह्या ज्या असणाऱ्या सप्तपुऱ्या ह्या सप्तपुऱ्याही त्या ठिकाणी धुंडाळल्या गेल्या आणि म्हणले असणाऱ्या सीतामाऊलीची शुद्धी घेऊन म्हणले त्या ठिकाणी आलो, पण काही तपास म्हणले त्या ठिकाणी लागला नाही. दंडकारण्य खंडारण्य चंपकारण्य वेदारण्य नवपिपारण्य ब्रह्मारण्य धर्मारण्य सातवे. आणि जी असणारी सप्त अरण्य आहे ती त्या ठिकाणी ह्या सप्त अरण्याच्या ठिकाणी ही म्हणले असणाऱ्या सीतामाऊलीचा शोध त्या ठिकाणी घेतला. कन्याकुमारी पासून म्हणले असणाऱ्या पंढरपूर पर्यंत त्या ठिकाणी तपास घेतला, पण म्हणले कुठं सीतामाऊली त्या ठिकाणी आणि म्हणले सापडले नाही. सरे सरिता गोगवरे खटे खरवटे ग्रामनगरे जेन विजन गिरिकंदरे विवरे विवरे शोधरी. मग नुसतं म्हणले महामार्गाने फिरून आलो नाही म्हणले सगळं असणारी गावं खेडी वाड्या वस्त्या म्हणले त्या ठिकाणी गिरी कंदर असणारी पर्वत पठार त्या ठिकाणी सगळं म्हणजे त्या ठिकाणी हुडकिलं, नद्या नाल्या सगळीकडे म्हणजे त्या ठिकाणी फिरलो, पण म्हणजे सीतामाऊलीचा शोध लागला नाही म्हणून म्हणले माघारी आलो. निंद्या नित्य स्थाने दुर्धर राक्षसांची भुवने ते प्रशोन केले शोधन सीतेचे. राजे म्हणले असणाऱ्या सुग्रीवा म्हणले आम्ही असणारा पापात्मक कर्म करणारी निंदनीय असणारी ठिकाणं जी ती ठिकाणं त्या ठिकाणी बघितली, ज्या ठिकाणी दुर्धर राक्षसाचं वसतिस्थान आहे त्याही ठिकाणी गेलो, पण म्हणले सीतामाऊलीचा शोध त्या ठिकाणी लागला नाही म्हणून म्हणले माघारी आलो. आळस सोडून वानर तुर्वळी महावीर भूगोळ शोधिता समग्र सीता सुंदर लभेची. मग म्हणले आम्ही हे असणाऱ्या सीताशुद्धीचं कार्य करताना म्हणले एका वानरानं सुद्धा म्हणले त्या ठिकाणी आळस केलेला नाही. म्हणले आळस झटकून म्हणले असणारा त्या ठिकाणी मनोमन कार्य त्या ठिकाणी केलं, पण म्हणले सीतामाईचा शोध आणि त्या ठिकाणी म्हणले लागला नाही. सप्तद्वीप सप्तसागर सप्तपुरी सप्तशिखर सप्तरण्य सप्तकंदर सीता सुंदर शोधिली. मग असणाऱ्या सप्तमोक्षपुऱ्या बघितल्या, सप्तखंड त्या ठिकाणी बघितलं, सप्तद्वीप त्या ठिकाणी बघितलं, पण म्हणले कुठंच सीतामाऊलीचा शोध आणि त्या ठिकाणी लागला नाही. जळस्थळ आणि निराळ शोधून पाहता जनक बाळ शुद्धीनं लभे अळुमाळ आलो सकळ एक मासा. मग असणार जळी स्थळी पाषाणी म्हणले त्या ठिकाणी बघितलं गेलं, स्वर्ग मृत्यू म्हणले त्या ठिकाणी बघितलं गेलं, स्वर्गात मृत्यू लोकात आणि असणाऱ्या पाताळात म्हणजे त्या ठिकाणी गेला, पण किंचित सुद्धा म्हणजे सीतामाईचा मागमूस त्या ठिकाणी लागला नाही म्हणून म्हणजे नियमांती माघारी आलो. राजज्ञाती दुर्धर समय न येता विटंबुतोर तेने भय आम्ही समग्र आलसत्वर एक मासा. राजे म्हणले अजून मी म्हणले त्या ठिकाणी सीताचं शुद्धी म्हणजे त्या ठिकाणी घेत राहिलो असतो, पण काय सांगायचं म्हणजे राजाची दुर्धर म्हणले असणारी आज्ञा त्या ठिकाणी होती.
असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे डोक्याचं पाचपट काढून तोंडाला काळं लावून पांढरं पट्ट मारवून म्हणजे त्या ठिकाणी तोंडावर असणाऱ्या म्हणजे गवतारानं शानाचं म्हणजे लेपन त्या ठिकाणी केलं जाईल. ही दुर्दश शासन त्या ठिकाणी होतं. म्हणून म्हणजे त्या असणाऱ्या दंडनाला बिहून म्हणजे त्या ठिकाणी आम्ही म्हणजे नियमांते आणि म्हणजे माघारी आलो. सलज्ज लज्जा वीरपंक्ती श्रीरामांसम्मुख न येती काय मुख दाखवू तया प्रती सीतसती न गुमेची. म्हणून म्हणजे आपल्या हातून कार्य झालेलं नाही म्हणून म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी खजील म्हणजे असणारी लाजेनं म्हणजे खजील झालेली आहे ती म्हणजे मंडळी. म्हणून म्हणले प्रभू रामचंद्र समोर काय असणार आपलं तोंड म्हणजे त्या ठिकाणी दाखवावं. म्हणून म्हणले अपमानित होऊन म्हणजे खाली माना घालून त्या ठिकाणी आणि बसली गेली. श्रीरामा मस कुशल सीता मी काय सांगावी वार्ता वानरा समजता वैसली माता महालज्ज लाज. मग म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या समोर जावं तर म्हणजे असणारं गेल्याबरोबर प्रभू रामचंद्र म्हणतील की बाबांनो 1 महिना घालवला सीतामाऊलीचा शोध लागला का काय सांगावं म्हणजे आम्हाला असणार त्या ठिकाणी. आम्हाला काय सांगायला उत्तरच नाही म्हणून कसं सांगायचं म्हणून म्हणजे खजील त्या ठिकाणी झाली. ती लाज त्या ठिकाणी मनाला वाटू लागले. कसं तोंड म्हणजे रामासमोर दाखवावं म्हणून म्हणजे रामासमोर जायना गेली. वानरवीरांचे मनोगत श्रीराम जाणून समस्त त्यांची सोय आश्वासित युक्त युक्त विभागे. मग प्रभू रामचंद्राने सुशेनजी सांगू लागलेली आहे ती सविस्तर माहिती त्या ठिकाणी ऐकली गेली. आणि अंतर्ज्ञानानं प्रत्येक वानराच्या मनात असणाऱ्या अंतःकरणामध्ये रामकार्य करण्यासाठी काय असणारा भाव आहे त्या ठिकाणी हे रामाने जाणला गेला. आणि प्रभू रामचंद्राने सर्व मनोगत वानराचं त्या ठिकाणी अंतर्ज्ञानानं जाणलं गेलं. आणि प्रभू रामचंद्र वानरांना काय त्या ठिकाणी बोलू लागले. तुम्हाशी दिशा निमिले आम्ही सीता नाही त्या भूमी कैची शोधून आणावी तुम्ही त्याक्रमी शोधून. मग प्रभू रामचंद्र सांगू लागले बाबांनो तुम्हाला ज्या असणाऱ्या 3 दिशा त्या ठिकाणी दिलेल्या होत्या त्या दिशेला रावण गेलाच नाही सीतामाईला घेऊन. सीतामाई त्या दिशेला नाहीच म्हणले आणि त्या दिशेला म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलं होतं. मग म्हणजे एवढं उदास होण्याचं कारण काय म्हणजे आम्हाला बी माहिती होतं म्हणजे तुम्ही रिकाम्या हाताने माघारी येणार आहोत त्या दिशेला सीतामाऊली सापडणार नाही ही माहिती होतं. मग म्हणजे एवढं लाज बाळगण्याचं काही म्हणजे उदास होण्याचं कारण नाही. एवढं प्रभू रामचंद्राने धीर देऊ लागले. सीता नाही पैतेत हे वचन सत्य सत्य सत्याची मानिजेल नृत रासभमत तयापासी. मग प्रभू रामचंद्र सांगू लागले त्या असणाऱ्या 3 दिशेला म्हणले पूर्व पश्चिम आणि असणारं उत्तर दिशा आहे म्हणले त्या दिशेला असणारी सीता माऊलीच म्हणजे त्या ठिकाणी नाही. ही त्रिवार सत्य आहे म्हणजे त्या ठिकाणी कसलंही खोट म्हणजे त्याच्यात त्या ठिकाणी नाही. मग म्हणजे जो कोणी म्हणजे ही सत्य असताना म्हणजे त्याला जर कोण असणार खोट त्या ठिकाणी मानत असेल तर तो गाढवाच्या जन्माला म्हणजे त्या ठिकाणी जाईल. ऐकणे श्रीरामाचे वचन वानरे मस्तकी धरिले चरण श्रीरामे दिदले आलिंगन समाधान वानरा. मग त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं बाबांनो तुम्ही ज्या दिशेला सीता माऊलीच्या शुद्धीसाठी गेलो त्या दिशेला सीता गेलीच नाही नेहलीच नाही राजा रावणानं. असा धीर सर्व वानरांना प्रभू रामचंद्रांनी दिला. आश्वासित वानर मंडळी त्या ठिकाणी केली. तेव्हा आनंद वाटला. चेहऱ्यावर प्रसन्नता वानराच्या त्या ठिकाणी आली. प्रभू रामचंद्राच्या समोर गेली साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्रांना म्हणजे घातला. साधावया श्रीराम काज वानरी सोडून या लाज करावया रावणाची धुंद नाच दिवंजे स्वानंदे. मग असणाऱ्या वानराला आतापर्यंत जी मनामध्ये लाज वाटत होती की आपण सीतामाईची शुद्धी घेऊन आलो नाही ही लाज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलल्यामुळे बाजूला गेली. असणारा त्या ठिकाणी प्रसन्न चेहरा त्या ठिकाणी झाला. आणि कवा एकदा हनुमंतराय राजा रावणाची असणारी त्या ठिकाणी बातमी घेऊन येतोय शोध घेऊन त्या ठिकाणी येतोय आणि त्या राजा रावणाचं मर्दन कवा आम्ही त्या ठिकाणी करतोय असा उल्हास वानराच्या मनामध्ये त्या ठिकाणी
येऊ लागला. आनंदानं वानर प्रभू रामचंद्राच्या रामनामाचा जय जयकार करत म्हणले नाचू लागली. समय लोटला साचर नाही ती दक्षिणेचे वीर ते शुद्ध्यानतील साचर श्री रामचंद्र अनुवादे. मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं गेलं बाबांनो तुम्ही नाराज होऊ नका, आनंदानं म्हणजे इथं त्या ठिकाणी थांबा म्हणले. ज्या वेळेस 1 महिन्याचा काळ म्हणजे दक्षिण दिशेला गेलेल्या वानरालाही त्या ठिकाणी दिला. मग 1 महिन्याचा काळ उलटून गेला, ती आलेली नाही ती. पण म्हणजे जरी उशीर लागला तरी नक्की म्हणजे असणाऱ्या सीतामाऊलीचा शोध घेऊन म्हणजे त्या ठिकाणी येतील असं असणारा आश्वासित म्हणजे वानर मंडळीला प्रभू रामचंद्र करू लागले. श्रीराम मुद्रा झाली प्राप्त वेग निघाला हनुमंत नळ निळादी जांबुवंत वाट पाहत तिष्ठती. मग म्हणजे इकडं असणाऱ्या दक्षिण दिशेची वानर मंडळी जी चाललेली होती त्याच वेळेस असणाऱ्या अंगद नळ नीळ जांबुवंत यांना म्हणजे वाटेतच त्या ठिकाणी काही थोडा वेळ त्या ठिकाणी थांबण्यासाठी हनुमंतानं सांगितलं. प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं विसरलोय म्हणून हनुमंतराया परत आलेले होते. त्यावेळी प्रभू रामचंद्राकडून सीतामाईचं सगळं असणारी माहिती त्या ठिकाणी घेतली. दिसायला कशी आहे, स्वरूप कसं आहे, असणारं रूप कसं आहे, त्या ठिकाणी असणारी खून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडून घेतली. प्रभू रामचंद्राची रामनामांकित असणारी मुद्रिका हनुमंताला त्या ठिकाणी प्राप्त झाली. त्याच वेळेस खून म्हणून ती मुद्रिका घेऊन हनुमंतराया ज्या ठिकाणी असणारे अंगद नळ नीळ जांबुवंत थांबलेले होते तिथं म्हणले गेले. एकीकडे दक्षिणेशी वानरवीर पराक्रमेशी शीत शुद्धी करीती कैसी श्रोती सावकाशी अवधारी जे. मग इकडे म्हणजे दक्षिण दिशेला जी हनुमंता सहित म्हणजे असणार नळ नीळ अंगद जांबुवंता सहित म्हणजे श्रेष्ठ वानर मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहे. ती दक्षिण दिशेची असणारी शुद्धी म्हणजे सीतामाऊलीची कसं कार्य त्या ठिकाणी करतात, कसं म्हणजे असणारा शोध त्या ठिकाणी घेतात याची असणारी म्हणजे त्या ठिकाणी माहिती सावध रीतीने म्हणजे श्रोते मंडळी ऐका. हनुमंत येऊन या तेथ दक्षिण दिशेच्या शोधनार्थ अंगदाती उल्हासयुक्त कपी समवेत निघाला. मग असणाऱ्या हनुमंताची स्वारी म्हणजे आपल्या मेळ्यात त्या ठिकाणी आली. अंगदानं बघितलं गेलं, अंगदाला अतिशय आनंद झाला. सगळ्या वानरांनी रामनामाचा जय जयकार त्या ठिकाणी केला आणि सीताशुद्धीचा मार्ग पुढे म्हणजे चालू लागले. गुहागहना गवरे शैल्य कक्षा कुहरे विवरे उखरे शिखरे गिरिकंदरे शोधित. मग असणारी वानर मंडळी रामनामाचा जय जयकार करत म्हणजे असणाऱ्या गुहा बघू लागली. पर्वत माथ्यावर त्या ठिकाणी जाऊ लागली, शिखरावर जाऊ लागली, गिरी कंदर सगळं म्हणजे त्या ठिकाणी सीतामाईची शुद्धी करताना पालती घालू लागली. खाटिना नविद फळे सेविती निधी निर्मळ जडे नीतीने शोधिती स्थळे निजवळे वानर. मग आपल्या असणाऱ्या बाळाच्या जोरावर म्हणजे दुर्धर असणारी ठिकाणं सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी शोधून बघू लागलेली आहे. जी काय असणार मिळेल ती फळ खायचं, निर्मळ पाणी त्या ठिकाणी प्यायचं, सीतामाईची शुद्धी करायची असा नित्यक्रम म्हणजे वानर मंडळी करू लागली. वानरवीराती उद्भट आठवी शोधिती विकट पुढे ओढवले अति दुर्घट अति संकट ते ऐका. मग असणारी वानर मंडळी म्हणजे जीवाची पर्वा न करता म्हणजे घनघोर असणारी वन त्या ठिकाणी ही अटक वनामध्ये सुद्धा म्हणजे सीतामाईची शुद्धी त्या ठिकाणी करत होते. आणि शुद्धी करता करता घनघोर वन त्या ठिकाणी लागलं गेलं. त्या वनामध्ये असणाऱ्या वानर मंडळीला त्या ठिकाणी आणि काय म्हणजे त्या ठिकाणी अटक आली. पुढे वन अति विकळ वृक्ष कांखरले सकळ नाही पत्र पुष्प फळमुळ पुष्कळ जळ सरितांचे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे त्या मग म्हणजे त्या वनामध्ये म्हणजे वानर मंडळी सीतामाऊलीचा शोध करण्यासाठी गेली. पण संकट म्हणजे त्यांच्यावर त्या ठिकाणी ओढवलं गेलं. त्या एका वनामध्ये शिरल्याबरोबर म्हणजे असणारी म्हणजे सगळी झाडानं फुलानं लकलेली वृक्ष त्या ठिकाणी होती. ती सगळी म्हणजे खाकरून गेलेली होती. एकही झाडाला पान नाही, फूल नाही, फळ नाही. त्या ठिकाणी सगळी वाळलेली झाडं म्हणजे त्या ठिकाणी दिसली. मग असणाऱ्या वानर मंडळीला बी खायला बी काय मिळणार, प्यायला पाणी नाही. सगळी सरोवर पाण्याची होती ती बी म्हणजे पूर्णी फट म्हणजे त्या ठिकाणी
आणि पडलेली दिसले. वनी नाही मुंगी माशी नाही पशु पक्षी कीटकेशी सूर्य तपे निज दागेसी कतेने कासवीसी वानरा. मग त्या वनामध्ये पाणी प्यायचं म्हणलं तर नाही, फळं खावी म्हणलं तर फळं त्या ठिकाणी नाही. ती असणार दुर्धर म्हणजे त्या ठिकाणी काटेरी वन आहे. झाडाचा पाला खावा म्हणलं तर पाला सुद्धा त्या ठिकाणी नाही. नुसतं म्हणजे उन्हाचा कहर आहे म्हणजे त्या ठिकाणी. सूर्य म्हणजे लाल भडक त्या ठिकाणी तापत आहे. उन्हानं जमीन तप्त त्या ठिकाणी झालेली आहे. अशा अवस्थेत असणाऱ्या वानर मंडळीला असणारं भूक भागवण्यासाठी फळं खावी म्हणलं तर फळं मिळेना, पाणी प्यायला त्या ठिकाणी मिळेना. वानर त्रासून गेली. त्राही त्राही वानराची होऊ लागली. नाही फळमुळ बक्षवयासी पालन मिळे वानरांची जळन मिळे प्राशनाची कासवीसी वानरा. कासावीस अवस्था झाली. पाणी प्यायला मिळेना, अन्न खावं म्हणलं फळं खावी म्हणलं तर फळं खायला त्या ठिकाणी मिळेना. आणि सावलीला बसायचं म्हणलं तर सावलीला झाड बी त्या ठिकाणी नाही. कासावीस जीव वानर मंडळीचा होऊ लागला. त्या जवया दृष्ट ते स्थान वानर करिता उड्डाण उडी पडे ते तिची वना निर्गमन दिसेना. मग हे असणार वन सोडावं दुसरीकडे म्हणजे निघून त्या ठिकाणी जावं म्हणून म्हणजे आपल्या अंगाच्या शक्तीनं जेवढं बळ आहे तेवढ्या बळाच्या जोरावर म्हणजे उड्या मारून म्हणजे निघण्याचा प्रयत्न करू लागली. किती बी दूर आणि किती बी उंच उडी घेतली तर तिथंच म्हणजे त्या खाकारलेल्या वनातच त्या ठिकाणी उडी पडायची. ते वन सोडून निर्गमन करावं, बाहेर निघून जावं म्हटलं तर काय जायला त्या ठिकाणी येईना गेलं. निर्गमन पुरे बाहेरी शुद्ध तळमळी जे वानरा जळविन येती लरी उष्णे करी तळमळी ती. मग म्हणजे त्या ठिकाणी काही केल्यानं त्या दुर्धर वनातून सुटकाच करता येईना. जीव कासावीस झाला, जीव तळमळू लागला. पाणी प्यायला नाही, खायला फळं त्या ठिकाणी नाही, बाहेर बी त्या ठिकाणी निघता येईना गेलो. अशा प्रकारे संकट म्हणजे वानर मंडळीवर आणि त्या ठिकाणी आलं. हे वानरा परम कष्ट ओढवले दुःख दुर्घट बाहेर जावया न कुठे वाट प्राण संकट मांडले. मग एवढं संकट म्हणजे वानरावर त्या ठिकाणी आलं. बाहेर जावं हे वन सोडून निघावं म्हणलं तर वन बी त्या ठिकाणी सोडून म्हणजे बाहेरची वाट त्या ठिकाणी दिसत नव्हती. बसावं असणाऱ्या पोटाची भूक त्या ठिकाणी भागवावी म्हणलं तर फळं बी खायला त्या ठिकाणी नाही. प्राणांतावस्था असणाऱ्या वानराची त्या ठिकाणी होऊ लागली. देहातून प्राण निघून जातो की काय अशी अवस्था वानरांची झाली. आता काय सीता शुद्धी आम्हाशी आली प्राणांत विधी हे ते निर्गत न दिसे बुद्धी आम्ही त्रिशुद्धी निमालो. मग असणारी वानर मंडळी दुःख करू लागली. आता म्हणजे आपल्याला जी कार्य म्हणजे असणाऱ्या भगवंताचं स्वामीचं कार्य करायचंय ती कार्य म्हणजे हितच म्हणजे नसलं गेलं. आता आपल्या असणारा प्राणच म्हणजे त्या ठिकाणी राहिला नाही. म्हणजे आता आपण म्हणजे नक्की मेल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. कार्य त्या ठिकाणी थांबतं म्हणून दुःख करू लागले. येव निर्गता यावे मरणा सरुषी शाप दारुण वानरा नित्य नामस्मरण त्याने सप्राण वांचले. मग त्या असणाऱ्या वनाला म्हणजे एका ऋषीचा असणारा शाप त्या ठिकाणी होता. या असणाऱ्या वनामध्ये कुणाचं आगमन त्या ठिकाणी झालं की हितच म्हणजे तो येणारा साधक म्हणजे त्या ठिकाणी मरून जाईल अशा प्रकारचा शाप म्हणजे त्या वनाला होता. पण ही वानरा म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राची असणारी भक्त आहेत, रामाचे सेवक आहेत, रामाचे दास त्या ठिकाणी आहेत. आणि या वानराच्या मुखामध्ये अखंड असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणले वानर त्या ठिकाणी जिवंत राहिले असं ग्रंथकर्ते सांगू लागले. श्रीराम भक्तांचा सहकारी नामे दैन्य दुःख निवारी शापोपदग्ध वनांतरी नामोच्चारी वांचले. मग प्रभू रामचंद्र हे कशा त्या ठिकाणी असणाऱ्या देनाचा उद्धार करणारे ते असणाऱ्या त्या ठिकाणी सद्भक्तावर असणारी कृपा करणारे आणि भक्ताला तारून नेणारे प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्यांचं असणारं नाव हे सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी आहे. एवढं दुर्धर वन आहे. त्या वनामध्ये वानराचा प्राण त्या ठिकाणी निघून जावा पण केवळ असणाऱ्या नामाच्या जोरावर त्या ठिकाणी वानर तरले गेले. वानर असणारे त्या ठिकाणी राहिले गेले. त्याला असणारं मूळ कारण आहे असणारं नाम आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणले असणाऱ्या नामाचा महिमा ग्रंथकर्ते सांगू लागले. त्या वनाचा समूळ वृत्तांत वानर सांगे हनुमंत दंड ऋषींचे वन शापयुक्त निर्गम येत असेना. मग हनुमंत राया
वानर मंडळीला धीर देत असताना सांगू लागले, हे असणारा म्हणजे दंडक नावाचे ऋषी आहेत. त्या दंडक ऋषीचा असणारा शाप म्हणजे ह्या असणाऱ्या वनाला आहे. दंडकारण्य म्हणजे हे या ठिकाणी, आणि ह्या वनाला दंडक ऋषीचा असणारा शाप आहे. अशा प्रकारची माहिती हनुमंतराय या वानर मंडळीला सांगू लागलेली आहे. हे शापती दारुणा ज्यावया शिकाय कारण त्या शापाचे समोर लक्षण सांग्या पण हनुमंत. मग म्हणजे हे असणाऱ्या दंडकारण्य इथं असणाऱ्या ऋषीनं एवढा दुर्धर शाप का द्यावा, काय देण्याचं कारण त्या ठिकाणी ही समूळ कथानक म्हणजे असणाऱ्या वानराला हनुमंतराय सांगू लागले. दंड ऋषींचा निजसूत दशवर्षी प्रज्ञावंत वनदैवती करून घात माणसं समजत बक्षिले. मग असणारा त्या वनाचा म्हणजे असणारा राजा दंड नावाचा राजा त्या ठिकाणी होता, आणि त्याच असणाऱ्या दंड राजाचा असणारा एक मुलगा त्या ठिकाणी होता, अतिशय प्रज्ञावान ज्ञानी त्या ठिकाणी होता. पण त्या वनदेवतेनं म्हणजे त्या असणाऱ्या दंड राजाच्या मुलाचा असणारा घात म्हणजे त्या ठिकाणी केलेला होता. त्याचे अस्ति चर्म जाण पशुपक्षी केले भक्षण ऋषीने जाणून या ज्ञान शाप दारुण दिदाला. मग त्या दंड ऋषीचा असणारा मुलगा म्हणजे त्याचा असणारा म्हणजे त्या ठिकाणी वनदेवतेनं घात केला, आणि ज्या वेळेस देहातील प्राण निघून गेला तो देह तिथंच पडला. त्यावेळेस तो देह म्हणजे असणाऱ्या क्रूर पक्ष्यांनी प्राण्यांनी त्या ठिकाणी खाल्ला म्हणजे, आणि त्या वनातील जनावरांनी त्यांचा असणारा देह त्या ठिकाणी खाल्ला. दंड राजाला कळालं गेलं आपला मुलगा संपला गेला, याचं दुःख दंड राजाला त्या ठिकाणी झालं. वनदेवतेनं आपला मुलगा त्या ठिकाणी संपवला गेला. राग आला, रागाच्या भरात काय म्हणजे केलं, दुर्धर शापे जाण येत हे वन झालेसे उपहोत जो प्राणी या वनांत त्याशी प्राणांत ऋषी शापे. मग दंड राजाला अतिशय राग त्या ठिकाणी आला, माझा मुलगा ह्या वनदेवतेनं संपवला म्हणून त्या वनाला शाप त्या ठिकाणी म्हणजे दिला. आणि शाप देत असताना सांगितलं गेलं, ह्या वनामध्ये जो कोणी म्हणजे फिरण्यासाठी येईल किंवा ज्याचं गमन त्या ठिकाणी होईल तो म्हणजे इथं आल्याबरोबर म्हणजे असणारा मरण म्हणजे त्या ठिकाणी पावेल, आणि ह्या असणाऱ्या वनाची उपहती म्हणजे त्या ठिकाणी होईल. म्हणजे ह्या वनात कीटक माशी मुंगी सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी राहणार नाही, उद्वस वन म्हणजे त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारचा शाप वनाला म्हणजे दंडराजांनी दिला. विद्या संपन्न ऋषीसुत वेदशास्त्रार्थी अति उन्मत्त वादी ब्राह्मणा निर्वस्त्रिस्त या लागी घात बुती केला. मग म्हणजे असणारा ज्ञानी म्हणजे त्या ठिकाणी असणारा दंडराजाचा मुलगा म्हणजे त्या ठिकाणी होता, पण त्याला असणार आपल्याला एवढं ज्ञान त्या ठिकाणी आहे, त्या ज्ञान गर्वामध्ये त्या ठिकाणी उडाला, अहंकार त्या ठिकाणी आला, आणि आल्याबरोबर असणारा म्हणजे त्या ठिकाणी ऋषी मंडळीला ब्राह्मण मंडळीला कुणालाच म्हणजे त्या ठिकाणी मानायला तयार नव्हता. सगळ्याला त्या ठिकाणी त्रास द्यायचा. म्हणून म्हणजे असणाऱ्या वनदेवतेनं म्हणजे त्याचा असणारा घात आणि त्या ठिकाणी केला होता. जो वादी ब्राह्मणा देत त्रास तो जातीचा ब्रह्म राक्षस त्या देह तो भूतग्रास या लागिनाश भूती केला. मग म्हणजे जो असणाऱ्या ब्राह्मणांचं छळण करतो, ब्राह्मणाला त्रास त्या ठिकाणी देतो, तो असणारा ब्रह्म राक्षस म्हणजे त्या ठिकाणी होतो. मग हा असणाऱ्या दंड ऋषीचा असणारा मुलगा त्या ठिकाणी म्हणजे ब्राह्मण मंडळीला त्रास त्या ठिकाणी देत होता. म्हणून म्हणजे असणाऱ्या त्या भूतानी म्हणजे असणाऱ्या म्हणजे जी असणारं वनदेवता आहे, त्या वनदेवतेला राग म्हणजे त्या असणाऱ्या दंडराजाच्या असणाऱ्या मुलाचा त्या ठिकाणी आला, आणि हा ब्राह्मणाला त्या ठिकाणी त्रास देतोय, ब्राह्मणाला मारतोय, म्हणून त्याचा असणारा घात म्हणजे वनदेवतेनं केला. ऐकता हनुमंताची मात वानर झाला ती एकांत सवेची दुसरा अनर्थ त्यावर अंत ओढवला. मग एवढं असणाऱ्या हनुमंताचं बोलणं वानर मंडळीने ऐकलं गेलं, पुन्हा तर अतिशय कालवा त्या ठिकाणी करू लागली. आकांत त्या ठिकाणी मानला, एवढा दुर्दशाप आहे, आपण त्या ठिकाणी वाचत नाही असं त्या ठिकाणी सगळी दुःख करून म्हणजे आरडू लागली. तेवढ्यात दुसरं काय संकट म्हणजे असणाऱ्या वानरावर ओढवलं.
ऐका पुढं. त्या ऋषीचा निज सुत ब्रह्म राक्षत्व त्याशी प्राप्त तो रावणी या त्या वनांत स्वयंवक्षित प्राणी मात्रा. मग त्या वनामध्ये जो असणाऱ्या त्या दंड ऋषीचा मुलगा म्हणजे त्या ठिकाणी मरण पावलेला होता आणि त्यानं ब्राह्मणाला त्या ठिकाणी त्रास दिल्यामुळे ब्रह्म राक्षस होऊन म्हणजे त्या वनात त्या ठिकाणी पडलेला होता. त्या वनात ब्रह्म राक्षस होऊन म्हणजे त्या ठिकाणी पडल्यामुळं म्हणजे त्या वनात जी काही असणार त्या ठिकाणी प्राणी येतील, माणूस येईल, त्यांचा असणार भक्षण म्हणजे तो राक्षस आणि त्या ठिकाणी करू लागला. विकळ देखून या वानर स्वयंवक्षवया समग्र वेगी दाविन्नला निशाचर गिरा गजर गर्जोनी. मग म्हणजे त्याच वनात ही वानर मंडळी त्या ठिकाणी गेली. भुकेनं तहानेनं व्याकुळ झालेली आहे. पोटामध्ये आग त्या ठिकाणी अन्नाची पडलेली आहे. काहूर जीवाचा त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे, व्याकुळ झालेली आहे. विकळ अवस्था वानराची त्या ठिकाणी राक्षसानं बघितली गेली आणि ह्या वानराचं भक्षण करावं म्हणून वानराच्या दिशेनं हा असणारा ब्रह्म राक्षस त्या ठिकाणी म्हणजे पळू लागला. अग्निकुंड जेवी सोज्वळे तैसा रक्त दोन्ही डोळे वानर गिळावया सगळे दहावे वाडे चाटीत. कुंडामध्ये असणारा अग्नी लावावा, अग्नी प्रज्वलित झाल्यावर त्याचं जसं तेज त्या ठिकाणी सोज्वल लाल भडक तेज त्या ठिकाणी दिसतं तसं या ब्रह्म राक्षसाचं लाल भडक डोळं त्या ठिकाणी दिसत होतं. आणि तो हे विकळ झालेली वानर पाहून वानराला भक्षण करण्यासाठी ब्रह्म राक्षस वानराच्या दिशेनं जाऊ लागला. येत देखुनी राक्षसाशी वानर चालले युद्धाशी अंगजे उडोनी यावेशी तळ हातेशी ठोकीला. मग म्हणजे हा राक्षस म्हणजे धाव घेऊ लागलेला आहे असणाऱ्या वानराचं भक्षण करण्यासाठी. त्यावेळेस सगळ्या वानरांनी त्या ठिकाणी बघितलं गेलं. काय करावं कळना तेवढ्यात असणाऱ्या अंगदाला आवेश त्या ठिकाणी आला. आकाशात भलबट उड्डाण म्हणजे असणाऱ्या अंगदानं घेतलं आणि वरनच म्हणजे हाताची थाप म्हणजे त्या असणाऱ्या राक्षसाच्या मस्तकावर त्या ठिकाणी मारले. पुढं काय झालं? तिथे 108 श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. पुन्हा मग बसवायला करायला आम्ही 20 घेत आहोत, बाकीचे तर नाही घेत. बरं 9 वाजता संपल. घ्या मग 20 अंगद म्हणे पै आपण हा राक्षस होय रावण बळे हानोनी चडकन घाये प्राण घेतला. कथेचं अनुसंधान दंड ऋषीचा मुलगा लय ज्ञान होतं त्याला अफाट. आणि लोक ज्ञान असले की दुसऱ्याला त्रास देते. विद्यावादाय धनमदाय. ज्ञान आलं की लोक त्रास देतात, शांत बसत नाही. विद्या आले की गरीबाला डाळडूळ करतात, असतं त्यांचं. ताकद असलेला माणूस मी शांत बसत नाही. आणि असल्यामुळं ज्ञान शक्ती असल्यामुळं अनेक ब्राह्मणाला बोलायचं, चर्चा करायची, त्यांना त्रास द्यायचं, अपमानयुक्त वर्तन करायचं. त्यामुळे वनदेवतांनी मिळून वनामध्ये जी भूत राहत होती वनदेवता, त्यांनी त्याचा घात केला, त्याला मारून टाकलं. आणि त्याचं मांस भक्षण तिथल्या वनामध्ये जी होते सगळे कोणी असेल पशु पक्षी त्यांनी खाऊन टाकलं. दंड ऋषीच्या लक्षात आलं की आपल्या मुलाचं मांसही खाऊन टाकलं. म्हणून दंड ऋषींनी शाप दिला त्या वनाला, उद्यापासून जर ह्या वनामध्ये कुणी आलं की मरून जाणार. वानर मेली असती पण रामाचं भजन चालू होतं आणि श्रीरामाचे निज भक्त आदृष्टी जरी झाले मूर्छित तरी काळाचा नचले घात रघुनाथ रक्षिता. रामाचे भक्त नशिबानं म्हणा चुकून म्हणा मूर्छित पडले तरी सुद्धा काळाचा घात त्यांच्यावर चालतच नाही. म्हणून वानर वाचले. तेवढा तो असणारा ऋषीचा मुलगा ब्रह्म राक्षस झालेला होता. तो मेलेला होता पण त्याचा आत्मा ब्रह्म राक्षस म्हणून हिंडत होता. त्याला मुक्ती नव्हती. अशानं लवकर मुक्ती भेटत नसते, दुसऱ्यांना त्रास देतात. ती हिंडत होता वनामध्ये. मग वानर आल्यावर त्यांना खायला गेला. अंगद उडाला आकाशामध्ये. अंगदातनं हाताचं तळव्यानंच त्याला मारलं. कसं मारलं? रावणच आहे असं समजलं आणि त्या आयुष्यानं त्याला मारून टाकलं. गाय हानिता निष्ठुर नाकी तोंडी उनी रुधिर अचेतन पर्वताकार निशाचर पाडीला. आणि घाव हाणला. एकाच घाव हाणल्यानंतर ना त्या ठिकाणी लगेचच निष्ठुर अशा प्रकारचा गाव होता
अंगारानं मारून टाकलं, नाका तोंडामधून रक्त वाहू लागलं. 80 झाली की मग सांगा. 80. श्रीराम भक्तांच्या हाती ब्राह्मण राक्षसी झाली मुक्ती. ऋषी सुकोनी चित्ती शाप निर्मुक्त वना केली. आणि अंगदाच्या हातामधून अंगदानं मारल्यामुळं त्याचा उद्धार झाला. जो ब्रह्म राक्षस होता तो मुक्त झाला आणि आपल्या मुलाचा उद्धार झाल्यामुळं दंड ऋषींना आनंद वाटला आणि त्यांनी जो दिलेला शाप होता तो शाप निर्मुक्त केला आणि तिथं असणारे जे वन शाप बंधच होत ते वन निर्मुक्त झालं. वानराचे वन प्रवेशन ते शाप निर्मुक्त पावे वन. जेते जेते जाती भक्तजन ते स्थान अतिमुक्त. आणि वानरांचा प्रवेश झाला त्या वनामध्ये. प्रवेश झाल्याबरोबर ते वन शापामधून मुक्त झालं. जिथं जिथं रामाचे भक्त जातात तिथली तिथली जागा पुण्यवान असते, पवित्रवान असते. पवित्र ते देश, पावन ते कुळ. पवित्र ते कुळ, पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती. जिथं जिथं भगवंताचे भक्त जातील तेथे असणारं ठिकाण पवित्र होतं. अपवित्र असलं तरी ते पवित्र होतं, शुद्ध होतं असं सांगतात. रणी पाडीला निशाचर अंगद विजयी राजकुमार. वनी न मिळे आर निर्य तेने वानर तळमळी. आणि वनामध्ये त्या ठिकाणी असणारा तो राक्षस मारल्यामुळं विजयी झाला. अंगदाला विजय मिळाल्यामुळं त्या ठिकाणी असणारा त्या वनामध्ये पाणी मिळाना, जीवन मिळाना, आहार मिळाना, काहीच मिळाना असं सांगतात. सुग्रीवे सांगितले ज्या रीती निबरे उखरे विपिनी निक्षिती. सीता शोधावी शतावती नाना पर्वती असाये. आणि मग विचार केला त्यांनी. सांगितलं की बाबा अनेक पर्वतामध्ये शोधा. रामचंद्राची आज्ञा होती की 100 वेळा शतावृत्ती करा आणि सीतेची शुद्धी करा. सीता शुद्धीची निरकता लाग माग न लभे वार्ता. काय करावे आम्ही आता चित्ता समजता वानरा. सगळ्या वानरा चिंता वाटली काय करायचं. सीता नाही, सीता भेटत नाही. रामाची आज्ञा सीता शुद्धी करा. आपण आलो एवढ्या लांब पण सीता मिळत नाही. गजगा वक्ष गोयुक्त शबर गंधमादन विख्यात. मैंद द्विधन जाबवंत वीर हनुमंत नळनीळ. आणि दक्षिण दिशेचे वानर होते. नळ, नीळ, गज, गवय, गवाक्ष, जांबुवंत, हनुमंत हे दक्षिण दिशेची वानर सीता शुद्धी करू लागले. अंगद युवराज आपण क्षुद्धेने जावो पाहे प्राण. त्रषा फुटले अंतःकरण आले मरण वानरा. आणि त्या वनामध्ये शाप निर्मुक्त झालं. ते वाचले पण पाणी कुठे आहे त्या वनामध्ये. पाणी नाही, फळ नाही. पाण्या वाचून प्राण जाऊ लागले सगळ्या वानराचे. पाणी मिळायला गेलं त्यांना. शरीराला त्रास होऊ लागला. जीव जायची वेळ वानरांचे आले. वानरवीर अतिविख्यात पालन मिळे आहारात. शुद्धात्रशा परमोदित मग प्रार्थित हनुमंत. आणि वानरांचा जीव जाऊ लागला. त्यांना खायला भेटना, फळ भेटना, पाला भेटना, पाणी भेटना. जीव जायची वेळ आली. प्राणांत अवस्था ओढवली. त्यावेळेस वानरांनी हनुमंताची प्रार्थना केली. अवघे म्हणती हनुमंता आम्ही शरण आलो आता. शरणागता आम्हा समजता प्राणदाता तू होई. आणि सगळ्या वानरांनी सांगितलं शरण शरण हनुमंता तुम आलो रामदूता. हे असणारे हनुमंतराय आम्ही शरण आलेलो आहोत आणि आमचा जीव वाचवणं तुमच्या हातामध्ये आहे. तो वाचवा. वानर बोलतात आमचे वाचावया प्राण तुझे अंगी सामर्थ्य पूर्ण. तुझं देवांचे वरदान जीवदान दे अम्मा. आणि वानरांनी सांगितलं हनुमंता आमचे प्राण जाऊ शकतात पण तुझे जाऊ शकत नाही. कारण तुला देवांचं वरदान आहे. आम्ही तुझी ख्याती ऐकली लहानपणी. तुझी अफाट शक्ती आहे. सगळ्या देवांचं वरदान तुला आहे. त्यामुळे आम्हाला वाचवायला तू समर्थ आहे. आणि समर्थाची सेवा घडली मग आम्हाला काय भय आहे. काय भय तयाची वा घडली सेवा समर्थाची. तुझ्यासारख्याची सेवा घडली. आता आमचा प्राण वाचव. वानर बोलतात वानरवीर ऐशिया रीती पिढीले येती काकुळती. त्याशी वाचवयाचे अति वनी मारुती निरीक्षी. आणि वानर अत्यंत काकुलतीला येऊ लागली. पाया पडू लागली. शरण आलो म्हणताय, तू वाचव म्हणताय.
हनुमंताने विचार केला आपली जवळचे आहेत, आपलीच असणारे आहेत वानर जातीचे रामाचे भक्त आहेत, मग ह्यांना वाचवण्यासाठी हनुमंत वनाचं पूर्ण निरीक्षण करू लागले. वन निरीक्षी हनुमंत विवर देखे तव त्या वनात वृक्ष जाळी माझी गुप्त जळ पक्षी ते निघता देखे. आणि हनुमंतानं त्या संपूर्ण वनाचं निरीक्षण केलं. हनुमंताला एक गुहा दिसली त्या वनामध्ये, विवर दिसलं आणि त्या विवरामधून पाणी, पक्षी आपल्या चोचीनं पाणी त्या विवरातून बाहेर आणत होते असं दृश्य हनुमंतानं पाहिलं. सुदेत्रोषे अत्यंत क्षीण त्या वानरा सांगे आपण येथे आहे जळस्थान सावधान तुम्ही पा. आणि हनुमंतानं पाहिलं विवरामधून पशु पक्षी आपल्या चोचीमध्ये पाणी आणतायत. हनुमंताने सांगितलं तहान लागले ना, समोर विवर आहे, अत्यंत असणारं ते विवर आपल्याला माहिती नाही कसं आहे, पण त्या विवरामध्ये निश्चित पाणी आहे. हे पशु पक्षी तिथून पाणी आणतायत, त्यामुळं त्या विवराचा मार्ग ध्यानात घ्या आणि त्या दिशेने चला. हनुमंत सांगतात चंचू धरून या फळे आतून निगती पक्षी कुळे हंस सारस बक मंजुळे निगती समेळ चक्रवाक्य. हनुमंत सांगतायत बघा त्या विवरामधून पक्षी बाहेर येत आहेत, जाताना रिकामा जात आहेत, पण येताना चोचीमध्ये पाणी आहे, फळं आहेत, सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी फळं. ती पक्षी आपले हंस आहे, कारंडक आहे, अशा प्रकारचे पक्षी आपल्या चोचीनं फळं घेऊन बाहेर येताना दिसतात. हनुमंत बोलतात मत्स्य धरोनी मुखासी डोक निगती विवर प्रदेशी फळ जळ आहे विवरी निश्चयेसी तृप्ती तुम्हासी मी देईन. मी तुम्हाला पोट भरून खायला प्यायला देतो, कारण त्या विवरामध्ये अनेक त्या ठिकाणी असणारे मासे, पाण्यातले मासे बगळा घेऊन येतोय त्या विवरामधून. म्हणजे याच्या आतमध्ये सरोवर असेल, पाणी असेल, फळं असतील, मी तुम्हाला पोटभर खायला देतो, फक्त त्या विवरापर्यंत तुम्ही चला. आम्ही श्रीरामाचे भक्त भक्त संरक्षणी श्री रघुनाथ क्षुधा केवी करील घात राम समर्थ तुष्टला. रामचंद्र हनुमंत बोलतायत की बाबांनो आपण मरतच नाही, कारण आम्ही रामाचे आहोत, आपल्या डोक्यावरती रामाचा हात आहे, रामचंद्र आपलं संरक्षण करतायत, मग हे आपले मुखीन आपले प्राण कसे जातील, त्यामुळे चला ते विवरापर्यंत. हनुमंत बोलतात एकोणी हनुमंताची मात वानरा आठवला श्री रघुनाथ श्रम गेला निमिषार्धाचा विवार्थ पाहू आले. आणि हनुमंताने सांगितलं की आपला संरक्षण करता राम आहे. रामाचं नाव घेतल्याबरोबर वानरांना राम आठवला आणि वानरांनी रामाचं भजन सुरुवात केली करायला. आणि मुखामध्ये नामस्मरण असल्यामुळं वानरांचं श्रम गेलं, आनंद वाटला. चंचू धरोनी फळे असंख्य निघताती पक्षी कुळे देखोनी वानरांचे पाळे सुख समेळे हरिखले. आणि ते असणारे जे काही पक्षी आहे, पक्षी आपल्या चोचीमध्ये पाणी घेतायत, फळं घेतायत आणि त्या गुहेमधून विवरामधून बाहेर येतात. हे वानरांनी पाहिलं आणि वानरांना आनंद वाटला. वानर बोलती विस्मित धन्य धन्य देखना हनुमंत गुप्त विवर जयंत जळयुक्त लक्षिले. आणि मग वानर बोलू लागले, डोळा आपल्याला लिहायचे, हनुमंताला लिहायचे, मग विवर आपल्याला कसं दिसलं नाही, कारण देखना हनुमंत. हनुमंताला त्या जाळीच्या आतमध्ये गुप्त विवर दिसलं, कारण देखना सत्य देखना हनुमंत आहे, त्याने ते विवर शोधलं असं वानर बोलतात. ऐसे विनवले हनुमंता अवधी चरणी ठेविला माता अम्मासी जीवदाता बाणरक्षिता तू अम्मा. आणि मग अशा प्रकारे वानर बोलली, हनुमंताच्या पाया पडले आणि सांगितलं हनुमंत राया तुम्ही आमचे संरक्षण करते आहात, तू आमचा जीवदाता आहे, आम्हाला जीवन देण्याचं सामर्थ्य तुमच्या हातामध्ये आहे. तू तव सर्वार्थी अदट तुझा सत्संग अम्मा श्रेष्ठ अम्मा बांधे ना संकट तू वरिष्ठ रक्षिता. हनुमंता तुम्ही जर आमच्या संग असताल तर आम्हाला कशाचीच भीती नाहीये. तू आदट आहे, दाटूक आहे आणि महावीर आहे, त्यामुळं कसलंच संकट तुमच्या पुढे टिकणार नाही. तुका म्हणे संकट असे मारुतीशी शरण जाता असे काहीतरी आहे, प्रमाण लक्षात नाही. आणि अशा पद्धतीने तू समोर असल्यामुळं, तू साथ असल्यामुळं, तू बरोबरीला असल्यामुळं आम्हाला भीती नाहीये. वानर बोलतात हनुमंत म्हणे वानरांजवळी अवघे प्रवेशा ये बिळी तृप्ती पावोनी फळी जळी जनक बाळी खोय शोधू. आणि त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात बघा आता सध्याला तुम्ही सगळे मिळून या विवरामध्ये शिरा
आतमध्ये जावा, आतमध्ये गेल्यावर आपल्याला पाणी मिळेल, पोटभर फळं भेटतील, तृप्त झाल्यावर मग रामाचं कार्य बघू, पण आधी पोटाचं बघू. रामाचं काय, सीता काय कुठं आहेत शोधू त्यांना, पण आधी आपल्या पोटाचं बघू. आपण आधी तृप्त होऊ, पोटभर खाऊ, मग सीतेचा शोध करू, असं वानर बोलतात. ते देखून या विवर गजबजले वानरवीर, भीतरी गडगुंगंधार रविचंद्र भासेना. आणि ते विवर पाहिलं वानराने, दरवाजामध्ये आले विवराच्या आतमध्ये डोकावून बघितलं, फुल अंधार गडद. त्या असणाऱ्या विवरामध्ये रवी आणि चंद्र, सूर्याचा आणि चंद्राचा प्रकाशच त्या विवरामध्ये नव्हता. गुडधुप्प अंधार वानरांनी पाहिला. प्रवेशता विवर अंत वानर घोर भय संकेत, पुढे चालिला हनुमंत विवर प्रांत शोधावया. आणि सगळे वानरांनी विवरामध्ये प्रवेश केला आणि विवरामध्ये गेल्यानंतर वानर घाबरले. वानरांनी विचार केला, या हनुमंताला पुढे जाऊ द्या, त्याला दिसतंय सगळं अंधारात बी, आणि त्याच्या पाठीमाग आपण हळू कसं तरी पुढे मार्ग काढीत जाऊ. पण हनुमंताला पुढे केला, पाठीमाग वानर निघाले. येऱ्यांचा धरुणी हात वानर हनुमंता कळवीत, प्रवेशले विवरा अंत भयभीत अवधारी. गुणगुप्प अंधार होता. वानरांनी एक हात एकमेकाचा वानरांचा धरला आणि एक हात हनुमंताचा धरला. वानरांनी विचार केला, एकमेकाचा वानराचा हात सुटला तर सुटू द्या, पण हनुमंताचा हात सोडायचा नाही. ह्याला जर सुटला तर मेलच. त्याच्यामुळे ह्याचा हात घट्ट धरा. हनुमंताला कवळत होती आणि वानरांचा हात धरत होते. वानरांचा हात सुटला तर सुटू द्या, पण हनुमंताचं सुटू नये, म्हणून हनुमंताला घट्ट धरून वानर हनुमंताच्या मागे निघाले. विवर मार्ग अति कठीण आपणाला देखती आपण, ऐसे अंधारी धारून उभ्या प्राण निघो पाहे. जीवनाचा मार्ग अतिशय कठीण होता, दुर्गट होता. स्वतः आपण आपल्याला दिसत नव्हते, आपणच शरीर आपल्याला दिसत नव्हतं, मग शेजारचं कसं दिसल एवढा अंधार विवरामध्ये होता. वानरवीर एक मास निखळ पडे उपवास, अनुदक केवीन कासावीस विवरी त्रास पावले. 1 महिना झालं होतं वानरांना ते विवरामध्ये म्हणजे आल्यापासून, आणि ही वानरांना उशीर लागला होता. म्हटले होते, व दक्षिणेचे आले नाहीत, उशीर लागला, कार्य करून येतील. सुग्रीव म्हणला, जरी उशीर आले तरी आपण माफ करू, काम कर. रिझल्ट आणणाऱ्याला माफ असतं, त्याला शिक्षा नसते, सजा नसते. मग महिना झालं, उपवास पडला, त्रास होऊ लागला. ऐका, शक्ती नाही पुढे जावयासी, मागे परतोनी यावयासी, मार्ग लक्षेना तयासी वानरासी अति दुःख. अतिशय दुःख वानरांना झालं. पुढे जाता येत नाही, अंधार आहे, आणि पाठीमागे बी जाता येत नाही, अंधार. आता विवराची लांब आतमध्ये गेलो होतो, मध्ये गेलो होतो, मग मागेही जायला येईना, पुढेही जाता येईना. काय करावं कळना गेला. विवर मार्ग अति दारुण तमा माझी एक योजन, अति संकट केले गमन मूर्छापन्न मग झाले. आणि वानर गेले महाराज विवरामध्ये, एक योजन आतमध्ये गेले आणि गेल्यानंतर मूर्छित पडले. कारण तहानं भुकनं व्याकुळ झालेली होती. मागचा पुढचा रस्ता दिसाना, आपलं शरीर आपल्याला दिसाना, मग रस्ता कवा शेजारचं कोण दिसायचं. मूर्छित सगळी वानर त्या विवरामध्ये पडले. तमे गिळली प्रज्ञा संज्ञा निहारे गिळले चैतन्य, त्रसेने शोषिले वदना शब्द संज्ञा निमाली. आणि वानर सगळे मौन धरले महाराज. त्यांचं जे असणं अंधार आहे, त्या अंधाराने त्यांची प्रज्ञा, अंगामधली शक्ती गिळून टाकली. आणि जी चैतन्य आहे, निराहार उपवास घडला, त्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी चालना भेटाना गेली, चैतन्य मिळाना गेलं. आणि अशा पद्धतीची अवस्था झाली. आणि तृषेण त्यांना जी काही तहान लागली, त्या तहानेनं मुखामधून शब्द बाहेर फुटाना, अशी अवस्था वानरांची झाली. जेवी प्रयकाळी जीव महातमी होती अपल्वा, तेवी वानरवीर सर्व पूर्वापूर विसरले. विसरून गेले वानर. जसं त्या ठिकाणी महाप्रलयाच्या काळी अपूर्व घडावा, प्राणांत संकट ओढवावा, तशी अवस्था वानरांची झाले. वानर पडिले अचेताना हनुमंत बळिया संपूर्ण, एक एक पुची बांधून करी गमन तेनेसी. आणि सगळी वानर मूर्छित पडले महाराज, बेशुद्ध पडले. हनुमान एकटच सावध होते. मग हनुमंतानं विचार केला असता ह्यांना सोडून जाऊ, पण नाही केलं महाराज. ह्यांना सगळ्यांना उचललं, शेपटीमध्ये बांधलं हनुमंतानं, आणि शेपटीमध्ये बांधून सगळ्यांना घेऊन हनुमंत पुढे निघाले. एकूणी वानरांची अवस्था मागे सरणे नाही हनुमंता, विवर शोधावयाचे अर्थ घेऊन समजता निघाला. हनुमंताचा ठाम निर्णय आहे, पाठीमागे सरायचंच नाही.
कारण रामाचं भजन मुखामध्ये असलं की विजयच भेटतो. हनुमंताला वाक्य पाठच होतं, त्यामुळं महागच सरायचं नाही. वानर बेशुद्ध पडलेत ना, त्यांना उचलू शेपटीमध्ये बांधलं. आपण पिंडक बांधतो तसं, मुळे बांधतो तसं सगळ्या वानरांना घेतलं आणि हनुमंत पुढे त्या विवराच्या दिशेनं मार्ग शोधित निघाले. हनुमंताचे देखणे नेत्र आवरू न शके अंधार, उंची वानरांचा भार घेऊन सत्वर चालिला. हनुमंताचे डोळे आहेत ते देखणे नेत्र आहेत आणि त्या डोळ्यांचं तेज एवढं होतं की अंधाराचा परिणाम त्याच्यावरती होत नव्हता. त्यामुळं सगळ्या वानरांना शेपटीमध्ये बांधलं आणि हनुमंतराय पुढे निघाले. वाचवावया वानरांचा प्राण, हनुमंते केले विंदान, पिता पाचारोनी पावन, सांगे आपण ते का. हनुमंताने विचार केला वानरांचा जीव वाचवायचा आहे. लगेच हनुमंताने पप्पाला फोन केला, म्हणले पप्पा, जर तुम्हाला रावणाच्या हितलं झाडून काढायचं बंद करायचं असेल, रावणाच्या हित तुम्हाला काम करायचं नसेल, तर आमच्या हरिभक्ताला वाचवा. ही रामाची सेवा आहे. तुम्ही जर वानरांचे प्राण वाचवले तर चुकून का होईना रामाची सेवा तुमच्या हातून घडेल आणि तुम्ही रावणाच्या बंदिवासामधून मुक्त होईल, त्याच्या आज्ञेमधून तुम्ही मुक्त होताल. म्हणून वडील असणाऱ्या वाऱ्याला हनुमंतानं बोलवलं, कारण आपला प्राण म्हणजेच वारा आहे. त्या वाऱ्याला बोलवलं आणि वानरांचे प्राण हनुमंताने वाचवले. श्रीराम कार्या लागी जाण, वानरा परमानंदे मरण, तुवा रक्षावा यांचा प्राण, सेवा संपूर्ण श्रीरामी. आणि हनुमंत आपल्या वडिलांना वाऱ्याला सांगतायत, पिताजी तुमच्याकडून रामाची सेवा घडावी म्हणून हे कार्य करा. वानर जरी मेले तरी रामाचं कार्य करत मेले, त्यांना परम आनंद आहे, त्यांना मोक्षच आहे. जरी मेले तरी त्यांचा उद्धार आहे. पण तुम्ही सुद्धा कधीतरी तुमच्याकडून रामाची सेवा घडावी. राम भक्ताचे प्राण वाचवणं ही सेवाच आहे. त्यामुळे राम कार्याला हातभार लागेल म्हणून वानरांचे प्राण वाचवा. श्रीराम सेवा हित वचन, तेने संतोषणी पिता पवन, वानरांचा निज प्राण स्वया आपण संरक्षी. आणि मग हनुमंताचं बोलणं ऐकलं, रामचंद्राची सेवा ऐकल्यानंतर वायूला आनंद वाटला आणि वानरांचा प्राण रक्षण वायू देवता करू लागला. कारण वायू म्हणजेच वारा, वारा म्हणजे श्वास आणि श्वास म्हणजेच प्राण. त्यामुळे वानरांच्या शरीरातले प्राण, त्या प्राणाचं संरक्षण करत वायू त्यांच्यावर निघाला. श्रीरामाचे निज भक्त जरी दृष्टे झाले मूर्छित, तरी काळाचा न चले घात, श्री रघुनाथ रक्षित. अहो रामचंद्राचे भक्त आहे आणि रामाचे भक्त जरी अदृष्टानं त्यांच्या नशिबानं जरी ते मूर्छित पडले तरी काळाचा प्रहार रामाच्या भक्तावर चालत नाही. का चालत नाही? रघुनाथ संरक्षिता, त्यांचं रक्षण करणारा राम आहे. त्यामुळं काळाचा आघात वानरांवरती चालत नाही. भक्त सावधान सावधान, त्याची न विसंबे श्री रघुनंदन, बंधू न शके जन्म मरण, काळे वदन काळाचे. आणि रामचंद्राचे भक्त सावध असू किंवा असावध असू, असावध जरी असले, झोपेमध्ये जरी असले, तरी सुद्धा राम सावध आहे आणि रामचंद्र आपल्या भक्ताचं संरक्षण करतो. काळाचा आघात रामचंद्राच्या भक्ताच्या जवळ येत नाही. काळे तोंड काळाचं, तो असणारा काळ त्या रामचंद्राच्या भक्ताच्या जवळ येतच नाही, त्यांना मरणच येत नाही, असं ग्रंथकर्ते सांगतात. नामे गर्जती अखंड, त्याचे पवित्र ब्रह्मांड, भक्ता करू जाता दंड, काळे तोंड काळाचे. आणि नामानं अखंड मुखामध्ये भगवंताचे नामाची आवृत्ती आहे, त्यामुळं काळाला सुद्धा दंड करू एवढी ताकद आहे, सामर्थ्य आहे आपल्याकडे. काळांना सुद्धा दंड करण्याची शक्ती या राम नामामध्ये आहे आणि ती ताकद वानरांपाशी होते. भक्त श्रीरामी लय वाड, श्रीराम त्याचे पुवी कोड, नामे गरजोनी वितंड, ठेचिले तोंड काळाचे. आणि भक्तांचं लाड पुरवणं, त्यांची इच्छा पुरवणं ही रामचंद्राचं कर्तव्य आहे. त्यामुळं काळाचा आघात त्यांच्यावरती चालणार नाही असं त्या ठिकाणी सांगतात. हनुमंत दे कोणी श्रीरामदूत, कळी काळ चळी कापत, हरिभक्ता करावया घात, नवे समर्थ कळी काळ. आणि काळाची ताकदच चालत नव्हती. काळ जरी त्या वानरांचा प्राण घ्यायला आलाच गुहेमध्ये, तरी हनुमान समोर आहे
आणि या मला माहित आहे हनुमंताचा फटका कसा आहे. लहानपणी थोबाड फोडलं होतं हनुमंतानं. यमन यंता सकळ जगा पद अभिमाने लाग बघा दंड घेऊन या वेगा तुझं सवेगा दंडू आला त्या यमाचा यमदंड पाही मोडून गेला तुझे देही इतर बापुडी कोण काही हनुमान पाही दंडावया. अशी ताकद हनुमंताची काळाला यमाला माहिती होती म्हणून हनुमंताच्या जवळ तो यम आलाच नाही आणि वानरांचे प्राण संरक्षण वायुदेवता करू लागले. हनुमंते तेची आवेशी वानर तारिले वानोनी गुंची सद्गुरु शिष्य निजका देसी अनाथांची तारक. आणि हनुमंताने सगळ्या वानरांना आपल्या शेपटीला बांधलं आणि ते विवरामधून घेऊन निघाले. वानरा मूर्छा जरी प्राणात जवळी सद्गुरु हनुमंत येणे सुसंगे चुकला घात अति समर्थ तारक. अहो वानरांचा गुरु हनुमंत होता. कारण गुरु असल्यामुळं कारण हे असणाऱ्या वानरांना रामचंद्राला भेटवलं होतं हनुमंतानं. त्यामुळे सद्गुरु हनुमंताचा धर्म आम्हा तुष्टला रघुत्तम. सद्गुरु हनुमंत आहे आणि त्या हनुमंतामुळे रामाची भेट झाली म्हणून त्या असणाऱ्या सद्गुरूच्या कासेला लागलं. कासे लागले ते तारी त्या असणाऱ्या हनुमंताच्या चरणाला लागलं की उद्धार तरण निश्चित आहे. श्रीरामाची निजकथा ग्रंथ ना कळे अकळिता एक शरण साधू संता विवरक वार्ता उदारा. आणि ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत रामाची कथा आहे आकलता येणार नाही. एका ग्रंथामध्ये रामाची कथा बसेल का? शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसा महापातक नाशवनम. पहिला श्लोक आहे रामायणाचा वाल्मिकी रामायणामध्ये आलेला. रामचंद्राचं चरित्र अफाट आहे म्हणून नाथ महाराज त्याचं विश्लेषण सुंदरकांडाच्या 9व्या अध्यायामध्ये करतायत. ग्रंथ असंख्य आणि आण तेथेही आणि आण निरूपण माझे असे भावार्थ रामायण सावधान अवधारा रामचंद्राच्या भक्ताचं असं महिमान आहे. त्यामुळं त्याचं वर्णन आपल्याला करता येणार नाही. अफाट भक्त महिमानही तसंच आहे. संत महिमान देव महिमान असंच आहे. आपल्याला ते आकळता येणार नाही असं महाराज बोलतात. तुमची बांधोनी वानर कोटी हनुमंत चालीला जगजेटी पुढे प्रकाश देखील दृष्टी सुख संतुष्टी सर्वांची. हनुमंतानं सगळ्या वानरांना आपल्या शिफ्टीमध्ये बांधलेलं होतं. हनुमंत त्या विवराच्या आतमध्ये गेल्याबरोबर त्या विवरामध्ये पुढे गेल्यावर सगळ्या वानरासहित हनुमंताला प्रकाश दिसला. आता ही हनुमंताची गोष्टी नाम 18 संकटी विघ्ने पळती वारावाटी नामे जगजेटी तारक. आणि हनुमंताची गोष्टी आत्ताची आहे. जुनी आहे का? आत्ताच आहे. नाम जर संकटामध्ये आठवलं तर संकटच येत नाही. जरी आलेच संकट, पहिली गोष्ट म्हणजे नामापाशी संकट येत नाही. चुकून जर आलेच संकट तर रामाचं नामस्मरण करायचं आणि नामस्मरण केले की संकट संपत. ही आताची प्रचिती आहे असं बोलतात. होता प्रकाशाचे भान अमृतमय प्रभा पूर्ण वानर झाले सावधान देखुनी स्थान विस्मित. प्रकाश दिसला त्या विवरामध्ये गेल्यानंतर आणि प्रभा तेजही तिथं आलं. उजेड पडला. प्रकाश आहे उजेड आहे पुन्हा त्या ठिकाणी असणारे असं आल्यानंतर वानरांची दृष्टी उघडली. सावध झाले. ऐका आम्ही मूर्छित पडलो क्षिती अद्भुत हनुमंताची शक्ती सकळ श्रमा करोनी शांती स्वस्थ गती आणिले. वानर त्या विवरामध्ये आल्यानंतर बोलू लागले आम्हाला माहितीच नाही काय झालं. रात्री आम्ही आलोच नाही. झोपलो होतो घरी. आम्हालाच लक्षातच आलं नाही कसं आम्ही इथपर्यंत आलो. मूर्छित पडलो होतो पण अद्भुत हनुमंताची शक्ती आहे. आम्हा सगळ्यांना शिफ्टीमध्ये बांधून हनुमंताने इथं आणलं. अम्मासी मूर्छित सांडून एकला न याची आपण कोट्यानु कोटी वीर उचलून आला घेऊन कृपाळू. हनुमंतराय आहे महाराज ते. हनुमंताने जर विचार केला असता तेव्हा त्या ठिकाणी आपण असतो तर आपण म्हटलं असतं आपल्या आपण जाऊन येऊ. हनुमंतानेही विचार केला असता की आपल्या आपण जाऊन येऊ पण नाही. सगळे कोट्यानु कोटी वानर होते आणि तेवढी असणारी बघा सुरुवातीला सांगितलं राजा सुग्रीवाचे 10,000 सेनापती आहेत आणि प्रत्येक सेनापती पशी कोट्यावधी सैन्य आहे. 10,000 फक्त सेनापती आहेत सुग्रीवाचे आणि एका सेनापतीच्या सैन्यामध्ये कोट्यावधी सैन्य आहे. एवढं वानरांचं सैन्य होतं आणि कोट्यावधी सैन्य हनुमंताने संघ घेतलं. त्याच्यातली 10-15 नावं फक्त नाथ महाराजांनी सांगितली. हीच गज गवय गवाक्ष अंगद हनुमान जांबवंत ही महत्वाचे आणि बाकीचे त्या ठिकाणी एवढी वानर शिफ्टीमध्ये बांधले. हनुमंत आले.
नळनिळादी जामवंत स्वय अंगद गुणवर्णित अभिवंदोनी हनुमंत स्वस्थ चित्त राहिले. आणि सगळेजण हनुमंताच्या गुणाचं वर्णन करू लागले. गुणाचं वर्णन करता येत नाही. नळ निळ जांबुवंत अंगद हनुमंताची स्तुती करतात. एका जनार्दन शरण निघडी हनुमंत अंगवन अचेतन वानर सैन्य आला घेऊन विवरात. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत निधडी हनुमंताची ताकद आहे. अचेतन पडलेली वानर त्यांना शिफ्टीमध्ये बांधून घेऊन आले. त्या विवरा माझी उद्धोद तापसे हनुमंत संवाद तो एक जनार्दनी विनोद परमानंद रावाई. आणि आता पुढच्या प्रसंगामध्ये पुढच्या अध्यायामध्ये त्या विवरामध्ये तापसी आहे. त्या विवरामध्ये एक असणारी संरक्षण करता त्या विवराचं ब्रह्मदेवाने निर्माण केलेली ती हेमा आहे. पुढे कथा येईल. तिचा आणि हनुमंताचा गोड गोड संवाद ऐका. स्वास्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे वानर बिल प्रवेशोनी नाम चतुर्दशाध्याय गोडा श्री कृष्ण करुणस्तु कुंडली कवरधारी पंढरीनाथ भगवान